भगवान बाबाला वंदन करून, लोकनेते गोपीनाथ मुंडेला दुसरं वंदन करून, आमच्या भगिनीताई पंकजाताईच्या साथीला उभा राहणारा राष्ट्रीय समाज पक्षाचा वाघ आपल्या बरोबर आहे हे सांगण्यासाठी आलेलो आहे. आदरणीय नामदार प्राध्यापक राम शिंदेजी, आदरणीय नामदार सदाभाऊ खोत, खासदार राजू शेट्टी, खासदार प्रीतमताई मुंडे, आमदार कर्डिले, आमदार मुरकुटे, आमदार ठोंबरे, आमदार राधाळेताई आणि आमचे भाऊजी केंद्रे साहेब, कराड साहेब आणि दुसरे आमचे भाऊजी राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते अमितजी पालवे साहेब, धोंडे साहेब आमदार आणि पत्रकार बंधू आणि भगिनीनो, बांधवांनो, आजचा विजय हा पंकजाताईचा झालेला आहे हे त्रिवाधात सत्य आहे. मी त्यांना सांगू इच्छितो, ज्या चेला चपाट्यानं पंकजाताईच्या विरोधात षडयंत्र केलं त्याचं नाव बारामती आहे. बारामती आमच्या भगवान बाबाची शपथ घेऊन सांगतो, बारामतीची वाट लागल्याशिवाय महादेव जानकर शांत बसणार नाही. बांधवांनो, बारामतीची सुपारी घेऊन जो पळणीचा चमचा काम करतोय त्याची वाट लावल्याशिवाय राहणार नाही. काय चूक होता? अरे बांधवांनो, लक्षात ठेवा, ज्या आयुष्यभर गोपीनाथ मुंडेला पवारांच्या औलादीनं विरोध केला, त्याच औलादीच्या पाया पडणारी औलाद वर बसण्याचं काम केलेलं आहे. ताई तुझा पक्ष काय करतोय मला माहित नाही, पण महादेव जानकरचा पक्ष मरुस तर तुझ्या पाठीमागे साथ देणार आहे. आणि मी सांगू इच्छितो, संत म्हणताना, अरे संत म्हणताना संताच्या भूमिकेत राहायचं असतं, चमच्याच्या भूमिकेत राहायचं नसतं. आणि तुमचं सगळं करायचं आहे, पण बारामतीची सुपारी घेऊन जर बहिणीला अडवण्याचं काम करताल तर पट्ट्याचं नाव महादेव जानकर आहे. मी सांगू इच्छितो, महादेव जानकर ब्रह्मचारी आहे. ब्रह्मचार्याचा शाप वाईट असतो. आणि भगवान बाबाला सांगतो, मी जर चोरी केली असेल, कुठं व्यभिचार केला असेल तर महादेव जानकर मेला पाहिजे, संपला पाहिजे, हे लक्षात ठेवा. अरे बांधवांनो, संतांच्या नावाखाली चोऱ्या करणाऱ्या माणसांनो, माझी तुम्हाला विनंती आहे, सदाभाऊ राजू शेट्टी यांनी मला आणलं, ते आमचे गुरुवर्य नेते गोपीनाथ मुंडे नाहीत आणलं. आम्हाला हा गड माहित नव्हता. गोपीनाथ मुंडेंनी बोटाला धरून इथं आणलं. त्या माणसानं आम्हाला मोठं केलं आणि त्यांनी सांगितलं, पंकजाताईनं मागच्या वेळेला हात दिला, माझे भाऊ 2 कॅबिनेट मंत्री आणि 1 राज्यमंत्री करीन. तिच्या तोंडाला वाचा चांगले आहे पंकजाताईच्या. पंकजा वाचा. बांधवांनो, जेवढी तिच्या अंगावर संकट येतील तेवढी ती बोल्ड आणि टोल्ड बनणार आहे. तिला कुणाच्या भिकेची गरज नाही. ती वाघी नाही पंकजा मुंडे. अरे बांधवांनो, एखाद्याच्या मेहरबानीनं एमएलसी व्हायचं. एमएलसीचा अर्थ आहे चमचा. एमएलसीचा अर्थ आहे मुख्यमंत्र्याचा लायबल चमचा. आणि नंतर विरोधी पक्ष नेता व्हायचं, चमचा बनायचं. बांधवांनो लक्षात. अरे हे असलेच खणखणीत सोनं आहे, नाना आहे. तिनं आमदार केलं, हजारो आमदार केलं, हजारो खासदार केलं. त्याची औलाद गोपीनाथ मुंडेची पंकजा मुंडे आहे, लक्षात ठेवा. बांधवांनो, तुम्ही नेत्याला मानणार का चमचा एखाद्या विरोधी पक्षाच्या आमदाराला मानणार? अरे हे खासदार करते, आमदार करते. कोणी गात आहे ती तुम्हाला पंकजाताईने दिलं ना. जिजा तुला तिकीट पंकजाताईने दिलं ना. ठोंबरेताई तिकीट कुणी दिलं? अरे प्रीतमताई तुला खासदार कुणी केला?
धोंडे साहेब तिकीट कुणी दिला? कर्डिले साहेब, मुरकुडे साहेब. काय चुकलं? बांधवांना महादेव जानकरची शपथ घेतो, ती पुरीच करतो. 24 वर्ष मी माझ्या घरी गेलो नाही, संसार केला नाही. अरे काय आमचं चुकलंय? आमचं काय चुकलंय? सत्याची भूमिका घेतली. आम्ही चमचे म्हणून कुणाचा आलो नाही, तर खरंच बहिणीवर प्रेम करतोय. 31 मेला ह्याच गोपीनाथ मुंडेनी सांगितलं, महादेवराव मला मुलगा नाही, माझा तो मुलगा म्हणून राहावं लागेल. पंकजाताई, तुझ्या पक्षाची युती होईल अगर न होईल, पण तुझ्यावर आयुष्याची युती गाठ बांधलेली मी तोडणार नाही हे विचारता सांगायचं. अरे सत्ता काय, सत्तेचं काय? ताई, मला भागवतकरांनी सांगितलं, तिथला हरामखोर करेक्टर आहे, 12 तासाच्या आत त्याची बदली झाली पाहिजे. बिलकुल चालणार नाही. सत्ता आमची आहे. वी आर ए कॅबिनेट मिनिस्टर, यू नो दॅट. जर त्याची मस्ती असेल त्या कलेक्टरला आणि अजित पवार धन्यात ऐकत असतील तर तुझा पाप महादेव जानकर. लक्षात ठेवा, सरकार आमचं आहे, सरकार आमचं आहे. एक लक्षात ठेवा. म्हणून माझी तुम्हाला शपथ आहे. एवढी ठेवून घेता प्लीज. दोस्तो, काळजी करू नका, माझी तब्येत अतिशय चांगली आहे. ताई, अजून मी 35 वर्ष मरणार नाही, परंतु बारामतीचं वाटोळं केल्याशिवाय शांत राहणार नाही. मी शपथच घेतली बांधवांनो. ज्या मुंडे साहेबाला आयुष्यभर ज्यांनी विरोध केला, ते काल मला ऐकायला मिळालं की गोपीनाथ मुंडेच्या नावाने नाट्य सभागृह बांधलं. त्या मुंडे साहेबाच्या नावानं ज्यांनी आयुष्यभर विरोध केला, तो हरामखोर अजित पवारकार परळीत आला आणि मुंडे साहेबाचं नाव दिलं. बांधवांनो, हे लक्षात ठेवा, हे कुठलं षडयंत्र आहे? अरे मुंड्याचे वारसदार पंकजताई, प्रीतमताई आणि महादेव जानकर होऊ शकतो, हा धान्या होऊ शकत नाही. लक्षात ठेवा. ज्यांनी आयुष्यभर मुंडे साहेबाला वाईट दिलं, त्रास दिला, त्यांचं नाव तू सभागृहाला देतोय? अरे तू चमचा म्हणून अजित पवारचा राहिलेला आहे. याद राख, पुन्हा जर षडयंत्र करतील तर तुझी अवस्था फार उलटी करून ठेवेल, हे विसरता कामा नये. काय हो, काय त्या क्लिप मध्ये पंकजाताई कॅबिनेटला आलती आणि मी बी त्या दिवशी औरंगाबादला होतो. त्यात ती काही बोलली नाही बिचारी. एक महिला आहे म्हणून प्रत्येक गोष्टीत तुम्ही टार्गेट करण्याचा प्रयत्न करताय. याद राखा. मीडियाच्या बंधूंना देखील मी विनंती करून सांगू इच्छितो, चूक असेल तर आम्हाला सोडू नका, पण चूक नसेल तर साप म्हणून भुई दपट्याच्या भानगडीत पडू नका. हीच माझी कळकळीची आपल्याला विनंती आहे. बांधवांनो, सरकारमध्ये आम्ही काय ना, आम्हाला माहित आहे ना रूल्स अँड रेग्युलेशन कॅबिनेटचे, ह्यांनी शिकवायची गरज नाही आम्हाला. म्हणून बांधवांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो, ताई माझी विनंती, आपण जमीनच घेऊ इथं 20 एकर आता करायच्या खाली, आणि दरवर्षी इथं करोडाचा मॉबच भरू.
आपण जाऊ दर्शन घेऊ बाबा भगवान बाबाचं आणि इथे येऊन जनतेला आपल्या ऐलान करण्याचा प्रयत्न करू बांधवांनो. एवढी विनंती करतो आणि ताईचा हात मजबूत करा एवढी विनंती करून मी आपली जाग येतो. जय हिंद, जय भगवान.